नमस्कार. आज आपण तिखट पाऊंच्या रेसिपीजमध्ये आलू ब्रेड पकोडा तयार करतोय. त्यासाठी कुकरला बघा 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये बटाटे हे व्यवस्थित उकडले जातात. त्यानंतर बटाट्याची संपूर्ण साल काढून घ्यायची आणि बघा त्याचे असे काप करून घ्यायचे. तर असे अर्धवटच काप करून घ्या. नंतर आपण हा बटाटा स्मॅश करणार आहोत. तर या ठिकाणी मी बटाट्याचे अर्धवट काप करून घेतले. तर हे बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला पकोडा बनविण्यासाठी जे बॅटर लागतं ते तयार करायला घेऊया. त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी इथे हलक्या हाताने 1.5 वाटी बेसन घेतलं. त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा ओवा बघा हातावर असा कुस्करून घातला आहे, म्हणजे त्यातील फ्लेवर जो आहे तो छान ह्या बॅटर मध्ये उतरेल. त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घातला. हिंग घातल्यामुळे पकोडा जो आहे तो पचायला हलका जातो आणि अपचन सुद्धा होत नाही. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि आता हे सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून याचं बघा असं मध्यम स्वरूपाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे पकोड्याचं बॅटर तयार करत असताना पाणी एकदाच न घालतात असं थोडं थोडं घालायचं, म्हणजे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा लक्षात येते. तर बघा असं रनी कन्सिस्टन्सी मध्ये मी हे बॅटर तयार करून घेतलं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, तर हे मध्यम स्वरूपाचं आहे. तर थोड्या वेळासाठी आपण हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवूया आणि आता आपल्याला जे बटाटे सुरुवातीला काप करून घेतले होते त्याला फोडणी द्यायची आहे, म्हणजेच आपल्याला आलूचा मसाला तयार करायचा आहे. ब्रेड मध्ये असते ती स्टफिंग तयार करायची आहे. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तेल गरम झाल्यावर थोडी मोहरी आणि इथे मी छोटंसं वाटण तयार केलेलं होतं, त्यामध्ये जिरं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट तयार करून घातली. तर थोडीशी जाडसरच ही पेस्ट तयार करून घ्यायची. मिक्सरला फिरवून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये ठेचलं तरी हरकत नाही. तर ही पेस्ट तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची. यातील जो कच्चापणा आहे तो नाहीसा झाला पाहिजे, इतपतच आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच यामध्ये चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद पावडर हे देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता लगेच यामध्ये सुरुवातीला उकडून काप केलेले जे बटाटे होते ते ऍड करायचे. यातच आता चवीपुरतं मीठ आणि आता तयार मसाल्यामध्ये स्मॅशरच्या मदतीने हे सर्व चांगलं स्मॅश करून घ्यायचं, किंवा बटाटे हाताने कुस्करून घातले तरी चालेल, म्हणजेच बटाट्यांमध्ये थोडासा क्रंचीनेस राहिला पाहिजे इतपत आपल्याला हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहे. जास्तही स्मॅश करायचं नाही. तर बघा यामध्ये थोडे बटाट्याची क्रंच हे दिसत आहे, इतपत आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे. तर मसाला सुद्धा बटाट्यांमध्ये चांगला एकजीव झालेला आहे. वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस हा बंद करायचा. तर तयार मिश्रण हे मी थोडंसं हलकसं थंड करून घेते, किंवा पूर्ण थंड झालं तरी हरकत नाही. तर हा ब्रेड पकोडा बनविण्यासाठी इथे मी आटा ब्रेड यूज केलेला आहे. तुम्ही व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता. तर 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे. एका स्लाइसला तयार केलेला जो मसाला आहे आलूचा तो बघा असा दाखविल्याप्रमाणे छान पसरवून घ्यायचा, एकसारखा लावून घ्यायचा. त्यावर दुसऱ्या ब्रेडची स्लाइस ठेवायची. स्टफिंग चांगली बंद करून बघा त्रिकोणी आकारामध्ये असे 2 भाग करून घेतले. तर स्टफिंग बघा अगदी व्यवस्थित अशी भरली गेलेली आहे. तर आपल्याला हे ब्रेड पकोडे तळायचे आहे. त्यासाठी सुरुवातीला जी आपण बॅटर तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये हे ब्रेड स्लाइस घोळवून तेलामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित जी स्टफिंग आहे ती मी बेसनच्या बॅटर मध्ये घोळवून कोट करून घेतलेली आहे. आणि साईडला इथे तेल सुद्धा कढईमध्ये गरम करून घेतलेलं होतं. तर मध्यम आचेवर हे पकोडे आपल्याला तेलामध्ये सोडून छान ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे. हलकेसे गोल्डन रंग येईपर्यंत तळायचे आहे. तर सुरुवातीला एका बाजूने आणि नंतर बाजू पलटून दुसऱ्या बाजूने हा आपल्याला ब्रेड छान फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी मार्केटमध्ये गाड्यावर मिळतो अगदी तसाच हा ब्रेड पकोडा तयार होतो. याला तुम्ही आलू पॅटीस म्हणू शकता किंवा ब्रेड आलू पकोडा असं देखील म्हणू शकता. मस्त खमंग असा तयार झालेला आहे. छान सुगंध सुटलेला आहे. तर दोन्ही बाजूनी हलक्याशा गोल्डन रंगावर तळून घेतलेला आहे बघा. तर आता हा तळलेला आलू पॅटीस किंवा ब्रेड पकोडा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने मी राहिलेले पकोडे सुद्धा तळून घेतलेले होते बघा. तर आता ब्रेड पकोडा आहे त्यामुळं मिरची देखील इथे तळून झालेली आहे बघा. तर मस्त
कमी तेलकट खमंग कुरकुरीत असा हा आलू ब्रेड पॅटीस तयार झालेला आहे। हिरव्या चटणी सोबत टोमॅटो केचप सोबत अप्रतिम असा लागतो। स्टफिंग बघा आतमध्ये परफेक्ट अशी भरली गेलेली आहे आणि चव म्हणाल तर भन्नाट अशी लागते। तर करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा। तसेच रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।